मंडळी नमस्कार. निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण आणि याच कोकणातील नयनरम्य निसर्गाने वेढलेले एक गाव. याच गावातील मी आजवर पाहिलेल्या सर्वोत्तम फार्मस्टेपैकी हा एक फार्मस्टे असावा, ज्याला गुगल आणि ट्रिप ॲडवायझरवरती 5 स्टार रेटिंग आहे आणि आपल्या मराठी सिनेसृष्टीतील मंडळींचं हे एक आवडतं ठिकाण आहे. या फार्मस्टेला आज आपण भेट देणार आहोत, त्यामुळे आजचा व्हिडिओ कमाल असणार आहे. या जागेवर प्रेम करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, जसं की घनदाट झाडीच्या टेकडीवर हा फार्मस्टे वसलाय. इथली प्रत्येक खोली आरामदायी आणि तितकीच नैसर्गिक आहे. कल्पक बुद्धिमत्तेनं साकारलेलं झाडावरचं आधुनिक घर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथलं जेवण. जगात भारी असणारं अस्सल महाराष्ट्रीयन आणि पारंपरिक कोकणी पदार्थांची ही पंढरीच जणू. इथे यावं आणि रुचकर चवींच्या तृप्तीचा ढेकर द्यावा अशी ही जागा. समृद्ध असं निसर्ग सानिध्य आणि शांतता सामावलेलं हे एक नैसर्गिक ठिकाण. इथल्या जंगलात जाऊन झऱ्याच्या पाण्यात खेळावं. संध्याकाळी सूर्यास्ताला सह्याद्रीच्या रांगांचं मनोहारी दृश्य पाहावं. विशाल झाडं, मुक्त पाखरांचे थवे पाहत भटकावं. नर्सरीची सफर तुमच्या झाडांचं ज्ञान वृद्धिंगत करेल. अनोख्या सजावटींच्या या निसर्ग सहवासात अमृते कुटुंबियांच्या आदरातिथ्यांनी भारावून जावं असं हे ठिकाण, अर्थात अमृतेच निसर्ग सहवास. चला तर मंडळी, हे भन्नाट ठिकाण पाहूया. त्याआधी ज्या लोकांनी अजूनही आपला फिरण्याच्या ठिकाणांची मायबोलीतून माहिती देणारा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल, त्यांनी आधी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करा. अरे देवा, अंघोळ करताना काय दाखवतोय? निसर्ग सहवास दाखव की. या कॅमेऱ्याने टिपलेला असं. ही आठवण आहे 15 फेब्रुवारी 2013ची. फिरायच्या छंदातून इथे भेट दिली आणि तिथे जगलेला प्रत्येक क्षण, अनुभवलेला प्रत्येक क्षण कायमचा लक्षात राहिला. तेव्हा मी खरं तर व्हिडिओ बनवत नव्हतो. वाटलं चला पुन्हा एकदा या जागेला भेट देऊया आणि त्याचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करूया. इथे येण्यासाठी गुगल मॅपची लिंक मी नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि हो, इतरही सर्व माहिती, फोन नंबर्स मी तिथेच देत आहे. हे दापोलीजवळचं गभेगाव नर्सरीसाठी प्रसिद्ध आहे. दूरदूरच्या गावचे लोक इथे झाडे खरेदीसाठी येतात. टेकडीवरच्या उंच झाडीत सामावलेल्या चिरांच्या गेटजवळ गाडी येऊन थांबली. पोचलो तेव्हा पाहिलं की लाल चिरांच्या कौलारू वास्तूला सारवलेली जमीन, रांगोळ्या आणि आकर्षक फुलांच्या सजावटींनी सजवलं होतं. पलीकडे अंगणात बसण्यासाठी बाजा ठेवून संध्याकाळच्या मैफिलीसाठी जागा केलेली दिसली. आता आम्ही चेक इन केलं आणि बुक केलेल्या ट्री हाऊसकडे आम्हाला अजय घेऊन निघाला. काही पायऱ्या चढून ट्री हाऊसला पोचलो. ऐशप्पथ, हा ट्री हाऊस पाहून उडालोच. कमाल सजावट, आधुनिक आरामदायी व्यवस्था आणि मांडणी पाहून आनंदाला पारावारच उरला नाही. या जंगलातल्या झाडावरच्या मॉडर्न घरात राहून समोरचा निसर्ग पाहायचा, अशी ही जागा. बाथरूम बघूया आपण. वाव, हे बघितलं, झाड आहे आणि या झाडाचे इथे आरसा, वॉशरूम आणि हे वॉशरूम ओपन टू स्काय. बघितलं,
इथल्या लाईटच्या बटनापासून सगळ्या गोष्टी अगदी हटके आहेत. ही खोली 2 झाडांवर मिळून तयार केलेली आहे. हे सगळं पाहून थकवा कुठच्या कुठे पळून गेला. घवे नावाचं गाव आहे ह्या दापोलीच्या जवळ 5 किलोमीटरवरचं. दापोलीवरून आपण जेव्हा दाभोळकडे निघतो तेव्हा आपण ह्या घव्यासाठी टर्न मारतो. 5 किलोमीटरवरती इथे आपण येऊन पोचतो. सो खऱ्या अर्थाने निसर्गाचा सहवास आपण पुढचे 2 दिवस अनुभवणार आहोत. इथे काय काय आहे हे सगळं पाहणार आहोत. आता हे आमचं ट्री हाऊस आहे आणि ट्री हाऊसची हे टेरेस आहे. आपलं जे ट्री हाऊस आहे त्या ट्री हाऊसवरती हे मसाने. शांतता पहा, या दरीतली झाडं, जंगल, पक्षी, असा व्ह्यू दिसतो. धमाले, मजा येणार आहे आता. निसर्ग सहवासाची झलक या आमच्या ट्री हाऊसपासून आता सुरू झाली. सुंदर असं कोझी, छान सजवलेलं, अत्याधुनिक सुविधा असणारं हे ठिकाण आहे. हे ट्री हाऊस आहे. या ट्री हाऊसमध्ये आम्ही पुढचे 2 मुक्काम करणार आहोत. सो चला फील घ्यायला सुरुवात करू. काय काय नक्की इथे असणार आहे, काय काय सुविधा आहेत, कसं कसं आपण पाहणार आहोत, काय काय ट्रेल्स करणार आहोत, हे सगळं. हे अमृतेच निसर्ग सहवास श्री आशिष अमृते यांच्या संकल्पनेतून साकारले. मी मुंबईहून हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन 2 वर्ष 5 स्टार हॉटेलमध्ये जॉब केला. त्यानंतर परदेशी जाण्याची पण संधी आली होती. पण आपल्या मातीतच जाऊन काहीतरी करावं या उद्देशाने मी परत आमच्या गवे गावाला परतलो. आईवडिलांनी मुंबई सोडून येऊन शून्यातून नर्सरी उद्योग, फळप्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर मसाल्याची लागवड, औषधी वनस्पती, फळझाडं, सुपारीची लागवड, अशा विविध गोष्टी सुरू केल्या होत्या. तर या जागेमध्ये खूप छान अशी इकोसिस्टीम होती आणि पर्यटनामध्ये काहीतरी सुरू करायचं या उद्देशाने मी जेव्हा विचार केला तेव्हा आपल्या जागेतच खूप अशी स्ट्रेंथ आहे असं लक्षात आलं. आणि तेव्हा नवीनच कृषी पर्यटनाची संकल्पना महाराष्ट्रात रुजू घातली होती आणि माझे गुरु श्री चंद्रशेखर भडसावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2005 साली या पर्यटनाला सुरुवात केली. आता दुपारचं जेवण करायला आलो. इथेच आशिष व गोमती या द्वयींनी आमचं आदरपूर्वक स्वागत केलं. या निसर्ग सहवासची जमेची बाजू म्हणजे या कोकणी स्वयंपाकघरात बनणारे अवीट गोडीचे खाद्यपदार्थ. ही जबाबदारी गोमतीताई पार पाडतात. नमस्कार, मी गोमती अमृते. निसर्ग सहवासमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आता निसर्ग सहवासमधली मॅनेजमेंट मी बघते. जेव्हा निसर्ग सहवासला सुरुवात झाली तेव्हा या सगळ्या पाककृती आणि मसाल्याचा पदार्थ हे माझे सासूबाई सौ शैलाताई अमृते स्वतः हाताने बनवत होत्या. आणि आत्ताही त्यांच्या पाककृतीनुसारच आम्ही आमच्या पर्यटकांना पुढे जेवण खाऊ घालत असतो. आम्ही निसर्ग सहवासमध्ये येणाऱ्या पर्यटकांना अस्सल कोकणी पदार्थ खाऊ घालतो. जसं नाश्त्यामध्ये थालीपीठ, घावण घाटलं, त्यानंतर जेवणामध्ये वालाचं बिरडं, भरली वांगी, काही नॉनव्हेज खवय्यांसाठी सुद्धा आपण कोलंबी भात, नंतर माशाचं कालवण, चटणी भरलेलं पापलेट, असे अनेक पदार्थ आम्ही इथे देत असतो. त्याचप्रमाणे काही सीझनल भाज्याही आम्ही देतो. जसं फणसाची भाजी, ओल्या काजू बियांची भाजी, केळफुलाची भाजी. आजकाल आपण बघतो की काही पारंपरिक पदार्थ हे लुप्त होत चाललेले आहेत. येणाऱ्या नवीन पिढीला त्याची फारशी माहिती नाहीये. तर ताजं घरी कढवलेलं तूप हे आम्ही मोदकावर इथे खाऊ घालतो. अनेक गोड पदार्थामध्ये सुद्धा फणसाचं सांदण, मोदक अशा प्रकारचे पदार्थ आम्ही लोकांना देतो, जे आजकाल मिळणं दुरापास्त झालेलं आहे. अळूवडी, कोथिंबीरवडी हे सुद्धा आमचे पर्यटक इथे खूप एन्जॉय करतात. मंडळीक सुचवू का? राग मानू नका, पण 0 फिगर, फास्टिंग, उपास तापास कमी खाणाऱ्यांनी इथे येताना विचारच करून या बरं का, कारण तुमचा कंट्रोल सुटणार हे हमखास. केळफुलाची भाजी, मटकी, त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी, कोशिंबीर, कोथिंबीरीची वडी, चटणी आहेत, कांदा आहे, ठेचा आहे, आमरस आहे आणि सोलकढी. याबरोबर हा शाकाहारी असा छान बेत आहे.
आशिष यांच्या मातोश्री सौ शैलताई अमृतेंनी वैशूला कोकणी मोदक बनवायला शिकवले. दोघींच्या अगदी छान गप्पा रंगल्या. आता हे माहिती मोदक जे आपण करतो त्याच्यात गूळ खोबरं हे चवीमध्ये असतं, ही चव तयार करतो त्याच्यात. आणि हे तांदळाची उकड असते, ही तांदळाची उकड असते ना काढतो ना आपण, ती बासमती आणि इंद्रायणी तांदूळ मिक्स घेतो. त्यामुळे कसं सॉफ्ट पण होतात, स्वाद येतो इंद्रायणीचा, बासमतीचा स्वाद येतो आणि त्यामुळे मोदक खूप छान होतात. टेस्ट छान येते. टेस्ट छान येते. असं घालायचं, पाकळ्या अशी करायची, अशा पाकळ्या हा सगळ्या करून घ्यायच्या. बरोबर आल्या, शाबास. खरं तर 10-11 वर्षांनंतर या जागेत आलो होतो. पण जागेचा गोडवा मात्र तोच आहे अजून, यात किंचितही बदल झालेला नाहीये. या ट्री हाऊसचा आपला मार्ग आहे हा. प्रवासानंतर भरपेट जेवून दुपारची छान झोप घेतली. सनसेट ट्रेलला निघालो तेव्हा आशिष यांचा मोठा मुलगा अद्वैतने आम्हाला एक मॅन्टिस आणून दाखवला. प्रे करतो तसंच वाटतंय, प्रे करतोय. भारी चाललंय. आपल्याबरोबर आहे आज आहान अमृते, आपला आजचा टूर गाईड. आपल्याला तो आता ट्रेल करवणार आहे सनसेटची. चला, आपल्याला सनसेटला जायचं आहे, तो दाखवणार आहे आपल्याला रस्ता. चला. त्याला नेहमीचा रस्ता आहे. अवघ्या 15 मिनिटातच पोहोचलो. मंडळी, छान असा सनसेट पाहिला आम्ही आत्ता. आणि इथून डोंगर रांगा दिसल्या, त्याच्यातून लाडघरचा समुद्र किनारा, त्याचं दर्शन दिसतं. करवंद दाखवतो. ते देतोस का मग? खायला देतो आम्हाला. क्या बात. अजून अजून मी झाडावर चढतो. कुठल्या झाडावर? आपल्याच्या झाडावर. हो, मग दाखवणार परत चढून आम्हाला. आणि जो काही व्ह्यू दिसला ना समोर डोंगर रांगांचा आणि त्याच्यातून दिसणाऱ्या दरीचा आणि समुद्राचा, अफलातून होता. मजा आली. आता परत फिरलो. संध्याकाळी दिवे लागले तेव्हा ANSचा हा परिसर अगदी उजळून निघाला. ट्रेकनंतर भजी, चहा, भेळ असा बेत झाला. चिरांच्या या वाटा लख्ख दिव्यांनी उजळून गेल्या होत्या. अमृतेश निसर्ग सहवासमध्ये आशिषांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या तयार केलेल्या आहेत. पर्यटकांना राहण्यासाठी जे राहुटे आहेत
त्या वेगवेगळ्या टाईपच्या म्हणजे ट्री हाऊस, वारली कॉटेज, बॅम्बू कॉटेज अशा विविध राहण्याच्या व्यवस्था मी केल्या. आणि ह्या सुरू करताना, ह्याचं बांधकाम सुरू करताना एक लक्षात ठेवलं की आपण लोकल मटेरियलच वापरून ह्या रावट्या करूया. इथे कुठल्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला निसर्ग सानिध्य लाभतंच आणि मग आंतरिक शांतता मिळते. बकुळ आणि सुरंगी या एकावरती एक रूम्स आहेत. मंडळी, ही जागा निसर्ग सुंदर आहेच, त्यात काही वाद नाहीये. पण निसर्गाने जेवढं सौंदर्य या जागेला बहाल केलंय त्याच पलीकडे जाऊन या अमृते कुटुंबाने आपल्या समर्पणाने, आपल्या प्रयत्नांनी या जागेला खऱ्या अर्थाने स्वर्ग बनवलंय. त्यामुळे तुम्हाला इथला प्रत्येक कोपरा सजलेला दिसेल, त्यांनी जीव ओतलेला दिसेल आणि त्यामुळे कुठेतरी या जागेची पॉझिटिव्हिटी म्हणा, वाईब्स म्हणा, त्या इतक्या छान वाटतात की आपण हरवून जातो. आता जेवणाची वेळ झाली. निसर्ग सहवासमध्ये मी ही एक अनोखी निर्धूर चूल पाहिली. त्यावर माशाचं कालवण बनत होतं. आता चुलीवरच्या मस्त गरमागरम नाचणीच्या भाकऱ्या आणि सुरमई फ्राय चालू आहे. तर येताय जेवायला? सनसेटचा ट्रेक करून आलो आणि आता संध्याकाळचं जेवण जेवायला बसलोय. आता बसलेलो असताना बेत आलाय कोंबडी वड्याचा. तो ताट आता पाहून अक्षरशः तोंडाला पाणी सुटलंय. कोंबडी वडे आहेत, कोशिंबीर आहे, अख्खा मसूर आहे आणि फणसाची भाजी आहे, कोयरी, आणि त्याच्याबरोबर सोलकढी आणि चटण्या आहेत, लोणची आहेत आणि आता तुटून पडायचंय. चला, जेवण इतकं प्रतिमस्त. अरे बघ, याने सुरुवात केली ना. कसं आहे? मस्त. ऑसम. की जे काही गोष्टी वापरल्यात इथे हे सगळे इको फ्रेंडली आहेत. सुपारीचं ताट, वाट्या, तिथे ठेवलेली नारळाच्या करवंट्या आहेत ना, त्याची भांडी, त्याच्यामध्ये कांदा, लिंबू, त्याच्यामध्ये कोशिंबीर. ही स्वीट डिश आहे, सांदन. पिकलेल्या फणसाच्या रसापासून बनवलेलं हे सांदन आहे. स्वीट डिश एकदम छान भारी लागते. इथे मोकळ्या अंगणामध्ये या बाजा ठेवलेल्या आहेत. याच्यावर आपण बसू शकतो, कुठला कार्यक्रम करू शकतो, गाण्याच्या भेंड्या, कराओके, हे सगळं होऊ शकतं, डान्स होऊ शकतो. पण या जागेची खासियत काय माहिती का? ही ओपन टू स्काय आहे. त्यामुळे तुम्ही या बाजेवरती झोपून पहुडून तुम्हाला आकाशातल्या चांदण्या पाहता येऊ शकतात. सो अशी ही जागा आहे. छान खाली सारवलेलं आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि त्याच्यावरती बसण्याची व्यवस्था आहे. हे मला खूप आवडलं. आपण या जागेत इतकं रमून गेलेलो असतो ना की वेळ कापरासारखा ओढत जातो. तसा आमचा दिवस कधी संपला कळलंच नाही. या टेरेसवरून जो धमाल व्ह्यू दिसतो ना, त्यासाठी ट्री हाऊस एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि आजूबाजूच्या पक्ष्यांवर, आजूबाजूच्या झाडांवरून पक्ष्यांचे जे आवाज येतात त्यांना, ते अप्रतिम आहेत. आणि समोरच्या या झाडावरती हॉर्नबिलची अख्खी टोळीच आहे. हे इतकं शांत करून टाकतं ना आपल्याला सगळं वातावरण. 4 हॉर्नबिल आहेत, खूप मोठे, जायंट मोठे हॉर्नबिल आहेत. आणि त्यांचं शूट करतोय सकाळी 8 वाजताची वेळ आपल्या ट्री हाऊसच्या टेरेसमधून. जबरदस्त सीन आहे, मजा येते. या हॉर्नबिल्सच्या हालचाली इतक्या जवळून निहाळून खूप भारी वाटलं. समोरच्या झाडाच्या शेंड्यावरच्या फुलांमधला रस प्यायला रेड विस्कर्ड बुलबुल, हिरवा बुलबुल हे आलेले दिसले. मध्येच अनेक सूर्यपक्षी, कोतवाल यांनी हजेरी लावली आणि आपली शिळ ऐकवली.
शेवटी तर ग्रेट हॉर्नबिलनेच दर्शन दिलं. अर्थात हे सगळं आपल्या ट्री हाऊसच्या टेरेसमधून होतं बरं का. इथे ठेवलेल्या इतर गोष्टींमध्ये आता स्वतःचं कौशल्य तपासून घेतलंय. अमृतेच निसर्ग सहवास एक पेट फ्रेंडली जागा आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले एक उत्तम ठिकाण आमच्यासारख्या निसर्गप्रेमींना अगदी परग्रहावर असल्याचा भास निर्माण करतं. तिथलं आदरातिथ्य, सेवाभाव, आपुलकी आणि पर्यावरणाशी समतोल राखण्याची कटिबद्धता या जागेला आणखी श्रीमंत करतं. अहो, आमच्या आयुष्यात कधीही विसरता येणार नाही इतका सुंदर जंगलातल्या धबधब्याचा एक ट्रेल आणि नर्सरीची सफर आम्ही इथे केली. पण हे सगळं मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवणार आहे, तेव्हा पाहायला विसरू नका. हो, आणि पुन्हा पुन्हा अशी सुंदर ठिकाणं पाहण्यासाठी सोमनाथ नागोडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही शेअर करा. चला पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.